आमच्या जनरेशन माहित नाही, पण आमच्या वडील, आजी, आजोबा ते डिपेंडेंट होते बेस्टवर. अगदी. कुठे तुम्हाला वाटतं की जसं म्हणतो ना बॅलन्स गेला, म्हणजे आज ही परिस्थिती ही काय एका दिवसात, एका महिन्यात, वर्षात आली नाहीये, त्याला तो काळ लागला. जसं कुठली गोष्ट चांगलं व्हायला वेळ लागते, तर स्लिपरी स्लोप कधी सुरू झाला, कुठे हे सुरुवात आहे की बीएसटी सुमारे 2006 सालापर्यंत अतिशय व्यवस्थितपणे चालू होती. कारण की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिक सप्लाय विभागाचा जो प्रॉफिट होता तो ट्रान्सपोर्ट विभागाला वापरला जायचा. त्याची रचनाच अशी होती की बीएसटीच्या इलेक्ट्रिक सप्लायचे दर ठरवण्याचा अधिकार हा बेस समितीला होता आणि ते अशा प्रकारे दर ठरवले जायचे की ते त्याच्यात प्रॉफिट होईल आणि ते एवढंच प्रॉफिट बघायचे की जे प्रॉफिट आपलं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा लॉस आहे तेवढा भरून काढेल, एवढंच प्रॉफिट ते त्याच्यामध्ये घ्यायचे. आपल्याला माहिती आहे की बीएसटी काही जनरेट करत नाही इलेक्ट्रिसिटी, ती टाटाकडून विकत घेते आणि ती इथे देते. त्याचा डिस्ट्रीब्यूट करायचं काम फक्त बीएसटी करते आणि त्याच्या मधला जो काही खर्च असतो आमचा आणि हा लॉस, ह्या दोन गोष्टी करून आम्ही ग्राहकांकडून तेवढे पैसे वसूल करायचो. ही व्यवस्था 2003 पर्यंत अगदी बिनधोकपणे चालू होती. 2003ला केंद्र सरकारनं एक नवीन कायदा आणला, ज्याला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट म्हटलं जातं. वीज विधेयक आणलं गेलं 2003 मध्ये आणि त्यामध्ये असं ठरलं गेलं की इलेक्ट्रिक सप्लाय विभागाला झालेला जो प्रॉफिट असतो तो प्रॉफिट तुम्ही सबसिडाईज कुठेही करायचा नाही. तुमचा प्रॉफिट, कारण तुम्ही ज्या व्यवसायातून पैसे कमवतायत त्याच्यात झालेला प्रॉफिट हा त्याच व्यवसायाच्या उत्कर्षासाठी, डेव्हलपमेंटसाठी वापरायचा, तो अन्य विभागासाठी वापरायचा नाही. आणि बीएसटी ही एकमेव युनिक कंपनी संपूर्ण देशामध्ये आहे जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय पण करते आणि ट्रान्सपोर्ट पण चालवते. असं देशामध्ये कुठेही उदाहरण नाही. आणि त्यामुळे बीएसटीने रिक्वेस्ट केली केंद्रामध्ये की असं तुम्ही बीएसटीला हे कलम लागू करू नका, कारण हे देशभरासाठी कलम होतं. बीएसटीला त्याच्यातून वगळता येणं शक्य नव्हतं. परंतु आम्ही खूप विनंत्या केल्या, जवळजवळ 2-3 वर्ष ते थांबवलं गेलं होतं. परंतु 2006 सालामध्ये मात्र ते अप्लाय करण्यासाठी एक मंडळ स्थापन झाली, कमिशन स्थापन झालं. त्याला म्हणतात MERC, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, नियामक आयोग. त्या आयोगाने असं ठरवलं होतं की आता तुम्हाला क्रॉस सबसिडी करता येणार नाही, आम्ही तुम्हाला रेटच ठरवण्याचे अधिकार त्यांच्याकडे गेले. त्यामुळे आता रेट ठरवण्याचा अधिकारच आमच्याकडे न राहिल्यामुळे आम्ही रेट ठरवू शकलो नाही. आणि जे रेट त्यांनी ठरवले, त्यांचा रेट ठरवण्याचा एक काय होता बेस, तुम्ही कुठून विकत घेता वीज? टाटाकडून. तुमची ही वीज ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याला किती पैसे खर्च होतात? सर्टन पैसे, एक्स अमाऊंट. त्या एक्स अमाऊंट वरती तुमचं टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे ह्या बिझनेसमध्ये, इलेक्ट्रिसिटी सप्लाय मध्ये तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काय आहे? सर्टन अमाऊंट, 1000 करोड रुपीज आहे. त्याच्यावरती 16% प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही ग्राहकांकडून पैसे वसूल करू शकत नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते आखून दिल्यामुळे बीएसटीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची आर्थिक चणचण तिकडून सुरुवात झाली. आणि मग पैसे कुठून आणायचे? कारण हा व्यवसाय तर फार मोठा होता आणि ही एक सोशल ऑब्लिगेटरी ड्युटी टाईप आपण हे करतो आहोत. हा काय प्रॉफिट मेकिंग बिझनेस नव्हता. अत्यंत कमी पैशामध्ये, म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांचा, आजी आजोबांचा उल्लेख केला. मी स्वतः ज्या वेळेला मी चिंचपोकळीला राहायचो आणि दादरच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये मी होतो, 15 पैसे तिकिटामध्ये आम्ही जायचो चिंचपोकळी ते दादर शिवाजी पार्क. 10 पैसे हाफ तिकीट, 5 पैसे अशा तिकिटामध्ये मी प्रवास केलेला आहे. मी ट्राम बघितली आहे स्वतः. त्यावेळेला ट्राम ही परेल पासून दादर टीटी म्हणजे काय, ट्राम टर्मिनस. दादर टीटी हे ट्राम टर्मिनस होतं. तिथून कुलाव्यापर्यंत ती ट्राम जायची. मध्यंतरी बघितलं असेल ते ज्यावेळेला रस्ता खोदायचं काम केलं त्यावेळेला ते रोड तुम्हाला सापडले होते. तर ती ही व्यवस्था होती. पण अशी आर्थिक चणचण आल्यावरती आता नेमकं करायचं काय ह्याच्यावरती बराच चर्चा झाली. आणि मग असं हे ठरलं की बीएसटीचे ज्या काही जागा पडलेल्या आहेत त्याचा आपण विकास करू आणि त्याच्यामधून काही रक्कम उभी करू, अशा प्रकारची एक कल्पना त्या काळामध्ये पुढे आली. साधारण 2007, 8, 10 ह्या काळामध्ये ती कल्पना आली आणि त्याच्यातून काही पैसे उभा करण्याचा प्रयत्न झाला.
परंतु ते काही कायमस्वरूपी नव्हतं. एकदा जागा विकून टाकली की त्याचे पैसे आले, संपले. डेपो पॉलिसी जी आली होती, डेपो डेव्हलपमेंटची जी पॉलिसी आली आली आणि होती. मग त्याच्यामध्ये मुंबईतले 5-6 जी डेपोज होते आणि 2-3 ज्या जागा होत्या, बस स्टेशन्स होते, ते विकसित करण्यात आले. परंतु नंतर आमच्या असं लक्षात आलं की ही जी रक्कम होते ही रिकरिंग एक्सपेन्सेस मध्ये खर्च होऊन जाते. पण मग पुढच्या वर्षी काय, आता आले पैसे आता संपून टाकले, पुढच्या वर्षी काय, त्याच्या पुढच्या वर्षी काय, लॉंग टर्म काय आहे, आणि किती विकणार, प्रॉपर्टी किती करणार, लिमिटेड आहे. हा सगळा हे लक्षात घेतल्यानंतर बीएसटी शेवटी मुंबई महापालिकेच्या अधीन आहे. मुंबई महापालिकेचं एक अंग आहे. मुंबई महापालिकेचे काही नियम आहेत, त्याला मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसार बीएसटी चालते. बीएसटीचे काही स्वतःचे वेगळे नियम नाही. बीएसटी कमिटीचं जे फॉर्मेशन होतं ते त्या नियमानुसार होतं, मुंबई महापालिकेच्या अधिनियमानुसार होतं. बीएसटीचा चेअरमन, बीएसटीचे कमिटी मेंबर हे मुंबईचे महापौरांच्या वतीने जाहीर केले जातात आणि मग ते फंक्शन त्याचं सुरू होतं. फक्त बीएसटीला एक वेगळी एंटिटी काय आहे की त्याला जनरल मॅनेजर एक वेगळा आहे. ओके. अदरवाईज बाकी सगळ्या ज्या व्यवस्था मुंबईमधल्या आहेत त्या कमिशनरच्या अंडर चालतात, महापालिका आयुक्तांच्या अंडर चालतात. परंतु बीएसटीचा व्यवहार हा मात्र जनरल मॅनेजर, महाव्यवस्थापकांच्या अधिपत्याखाली चालतो आणि बीएसटी कमिटीला पूर्ण अधिकार आहेत त्या संबंधातले निर्णय घेण्याचे. त्याच्यासाठी महापालिकेचे परवानगी घेण्याची गरज नाही. पण इन्फॉर्म लूप मध्ये ठेवावं लागतं, इन्फॉर्म करावं लागतं. पण बजेट सँक्शन साठी मात्र त्यांच्याकडे जावं लागतं. तुम्ही बजेट मांडायचं, मंजूर करायचं, पण अंतिम मंजुरी मुंबई महापालिकेची असते. ओके, बट स्टील इट कॅन ऑपरेट एज अन इंडिव्हिज्युअल एंटिटी, की आम्हाला वाटतं असं आहे, एवढा खर्च आहे, तुम्ही खर्च फक्त अप्रूव्ह करा. परंतु मुंबई महापालिकेच्या नियमामध्ये इतकी स्पष्टता आहे की बीएसटीला प्रॉफिट झाला तर काय करायचं. बिकॉज बीएसटी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ही कंपनी होती. ती कंपनी ज्या वेळेला महापालिकीकरण झालं, म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर 1947 त्यावेळेला ती कंपनी आपण महापालिकेने विकत घेतली आणि त्या काळी 9 कोटी रुपये त्या कंपनीला मुंबई महापालिकेने दिले. म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट, जी मेजर इन्व्हेस्टमेंट आहे, ती सगळी मुंबई महापालिकेने केली. आणि जर बीएसटीला कधी प्रॉफिट झाला तर त्याच्यातून 40 लाख रुपये मुंबई महापालिकेला त्या गुंतवणुकीपोटी वर्ग करायचे, असा तो नियम ठरला गेला. परंतु जर बीएसटीला कधी नुकसान झालं तर काय करायचं, त्याचे सुद्धा नियम त्याच्यामध्ये आखले गेले. मग बीएसटी जी सर्व्हिस चालवते आणि जे तिकिटातून पैसे त्यांना येतात, ह्यामधला जो काही गॅप राहतो खर्च आणि उत्पन्नामधला, तो गॅप भरून देण्याची सुद्धा जबाबदारी ही महापालिकेवरती टाकण्यात आली. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि म्हणून मग बीएसटी डिपेंड झाली मुंबई महापालिकेच्या अनुदानावर, ग्रांटवर. आणि ती ग्रांट मग दरवर्षी मागायला लागल्यावरती सुरुवातीच्या काळामध्ये तत्कालीन महापालिकेचे आयुक्त होते श्री अजय मेहता. सुरुवात झाली 2016-2017 सालामध्ये. त्यावेळेला अजय मेहता तिथले महापालिकेचे आयुक्त होते. त्याच्या अगोदर जी जनरल मॅनेजर मुंबईतले होते, ह्या जनरल मॅनेजरनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून बीएसटीचं उत्पन्न वाढवलं आणि आपला खर्च चालू ठेवला होता. परंतु 2017 सालामध्ये अशी परिस्थिती आली की बीएसटीच्या कामगारांना पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. आणि त्यामुळे कामगार वर्ग इथे चिडला, आम्ही तर काम केलेलं आहे, मला पगार नाही मिळाला तर काय होईल. बरं, शेवटी ही मुंबईची लाईफलाईन म्हटली जाते, ही जर बंद पडली तर मग पुढे कसं काय होईल. आणि म्हणून महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही विनंती केली की तुम्ही यामध्ये लक्ष घाला आणि आम्हाला काही रक्कम तुम्ही अनुदान म्हणून द्या. तर त्यांनी ह्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली. तुमचे अकाउंट्स दाखवा, तुमचे अकाउंट्स इतके चुकीचे आहेत, बरोबर नाही, तुम्ही वायफळ खर्च करता, तुम्ही तुमच्या खर्चावरती तुमचे निर्बंध नाहीत, अशा प्रकारचा त्यांनी आमच्यावरती दोषारोप द्यायला सुरुवात केली. पण ते हे विसरून गेले की ही सेवा आहे. उदाहरणार्थ आपण घेऊ मुंबईमधली फायर ब्रिगेड. आता फायर ब्रिगेडची आवश्यकता आहे की नाही? रोज आग लागते का? नाही. परंतु तो कर्मचारी ठेवावा लागतो, ते फायर ब्रिगेड इंजिन ठेवावं लागतं, त्याच्यासाठी आवश्यक लागणारी इमारत, सेवा, ट्रेनिंग सगळं ठेवावं लागतं. तुम्ही म्हणाल नाही त्याच्यातून आम्हाला फायदा झाला पाहिजे, फायदा होणारच नाही त्याच्यातून. ते सोडून द्या. गार्डन्स